रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। हा सोडत कार्यक्रम संत गाडगेबाबा सभागृहात पार पडला। प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली। या सभेमध्ये रत्नागिरी नगर परिषदेतील अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसंच नागरिकांचा मागास प्रवर्ग मधील सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आरक्षण प्रक्रिया पार पडली। रत्नागिरी नगर परिषदेतील एकूण 16 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून 2 सदस्य निवडले जाणार आहेत, म्हणजेच एकूण 32 सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे। या सोडत कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आणि सोडत प्रक्रिया कशा प्रकारे पार पडली याची माहिती प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी दिली। नमस्कार। माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 3/10/2025 रोजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी या सदस्य पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा जाहीर केलेला होता। त्यानुसार रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीची सभा या ठिकाणी नगर परिषदेच्या हॉलमध्ये आयोजित केलेली होती आणि आजच्या सभेमध्ये रत्नागिरी नगर परिषदेमध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला यांचे जे आरक्षण आहे राखीव जागांचे, ते आरक्षणाची सोडत या ठिकाणी आजच्या सभेमध्ये ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एकूण प्रभागांची संख्या आहे 16 आणि यामध्ये प्रत्येक जो प्रभाग आहे हा 2 सदस्यीय आहे। त्यामुळे एकूण सदस्यांची संख्या आहे 32। त्यामध्ये अनुसूचित जाती याची सदस्य संख्या आहे 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग या 9 सदस्य संख्या आहेत। त्यापैकी 9 पैकी 5 जी सदस्य आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग या महिलांकरता राखीव झालेले आहेत। त्याचबरोबर सर्वसाधारण महिला ज्या आहेत यांच्याकरिता 11 सदस्य संख्या होती, त्याचं देखील आरक्षण आजच्या प्रक्रियेमध्ये झालेलं आहे आणि 11 ज्या जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिलेल्या आहेत। त्यामुळे आज आरक्षण सोडतीमध्ये ही संपूर्ण आरक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थितपणे पार पडला।